ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं क्षत्रियत्व सिद्ध केलं आणि राजा होण्याचा अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस इथल्या व्यवस्थेने त्यांना शूद्र ठरवलं. आणि आता 21व्या शतकामध्ये मराठा समाज मान्य करतोय की आम्ही शूद्र आहेत, आम्ही मागासलेले आहेत, आम्हाला आरक्षण द्या. तर व्यवस्था म्हणते की तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्हाला आरक्षणाचा अधिकार मिळणार नाही. बहुजन समाजाचं ऐक्य जे आहे ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी संघटित आहे, परंतु आरक्षणाच्या मुद्द्याने ते एकमेकापासून दुरावत आहेत, दुखवत आहेत. आरक्षण विरोधक मराठा समाज हा आरक्षण समर्थक झाला. सोशल इंजिनिअरिंग, सोशल फॅब्रिक्स ज्याला म्हणतो आपण, ते विस्कटलेले. जवळपास मंडल कमिशनने 3743 जाती निश्चित केल्या, म्हणजे एकूण भारतामध्ये 6000 जाती मान्यता येतात, त्याच्या 52% जाती ह्या ओबीसी आहेत असं मानण्यात आलं. 1 जून 2004 ला या निष्कर्षापर्यंत आयोग पोहोचलं की कुणबी या जातीमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा समावेश करण्यात आला. शेवटी 2016 ला मराठा क्रांती मोर्चे झाले आणि ते जवळपास 58 मोर्चे आहेत आणि त्यातनं जवळपास 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले. खाजगीकरणाने निर्माण झालेल्या जगभरच्या संधी याच्याकडून बहुजन समाजाचं, मुख्यतः तुम्ही जे म्हणला शोषित समाजाचं दुर्लक्ष करण्यासाठी धर्माचं राजकारण आलं आणि त्याच्यातच आपण अडकून पडलो. एकीकडे आरक्षणाचं आणि दुसरं धर्माचं. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण यांनी बदललेलं जग आज आपण 2023 मध्ये अनुभवतो. अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं. अहद तंजावर, तहत पेशावर पासून आपण ती प्रेरणा घेतली. परदेशातनं मोठी रक्कम रेमिटन्स म्हणून भारतात येते, ती आपल्या सर्वसामान्य मराठी माणसाच्या घरात जात नाही. की संभाजी ब्रिगेड जी विचारधारा मानते ती राज्यघटनेतल्या पिरॅम्बलमध्ये महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्ष राज्य, शांतता आणि अहिंसा हा आमचा मार्ग आहे. समतेची तत्व महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड हे या महाराष्ट्रातल्या भूमीचे आहेत. म्हणजे समाजकारण असेल, राजकारण असेल, इतिहास असेल, आमचा प्रचंड प्रबळ आहे, परंतु आर्थिक कणा मात्र मराठी माणसाचा मोडलेला आहे. तो ताट मानाने उभा राहावा याच्यासाठी इथून पुढचं आंदोलन आपल्याला करावं लागेल, आरक्षणाकडून अर्थकारणाकडे. नमस्कार. आज आमच्यासोबत महाराष्ट्राचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाडे आहेत. आज आम्ही पुणे येथील हडपसर या भागातील मगरपट्टा या सिटीमध्ये या ठिकाणी चर्चा करण्यासाठी सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आम्ही आज मराठा आरक्षण या विषयावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत. खरं पाहता 1982 साली चालू झालेलं मराठा आरक्षणाचं जे वादळ जे आजपर्यंत देखील चालू आहे, परंतु मगरपट्ट्यामध्ये आल्यानंतर अशी आम्हाला जाणीव झाली की 1991 साली आलेल्या खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण याच्या माध्यमातून जे काही उलाढाल किंवा जे काही डेव्हलपमेंट आपल्या भारतामध्ये झाली त्यातीलच एक भाग म्हणजे हे मगरपट्टा सिटी असं म्हणायला काय हरकत नाही. कारण गेल्या 40 वर्ष मराठा आरक्षणाची लढाई या महाराष्ट्रामध्ये चालू असताना याच महाराष्ट्रातील हडपसरमधील मगरपट्टा या ठिकाणी अनेक उद्योग व्यवसाय उभे राहिले, IT इंडस्ट्री उभे राहिली. जवळपास 2.5 लाख मुलांना या ठिकाणी नोकरी ITच्या माध्यमातून मिळालेली आहे. अशाच सर्व विषयांवरती आम्ही आज प्रवीणदादांशी चर्चा करणार आहोत. दादा, 1982 सालापासून अण्णासाहेब पाटील यांनी जेव्हा पहिली ठिणगी पेटवली मराठा आरक्षणाची, तर त्यापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास 40 वर्ष झालं महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणासाठी विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मागणी करत आलेला आहे. अजून ही मागणी ही चालूच आहे, अजून ही भावनिकता त्याच पद्धतीची आहे. आता ही समाजाला त्याच भावनिकतेतून उठाव करावा असा वाटतो. तर आपण नक्की काय सांगाल की 40 वर्षामध्ये न मिळालेलं आरक्षण आता पुढे जाऊन कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतं किंवा नाही मिळू शकत, किंवा त्याबद्दल आपण काय भूमिका मांडाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आरक्षणाची लढाई 1982 ला 22 मार्चला मुंबईमध्ये अण्णासाहेब पाटलांनी एक मोर्चा काढला आणि त्यातली ही मागणी होती. आणि ती मागणी अशी होती की
मंडल कमिशनच्या माध्यमातून येणारं ओबीसी आरक्षण हे जातीनीय आरक्षण नसावं, ते आर्थिक निकषाचं आरक्षण असावं. आणि खरं तर त्या दिवशी अण्णासाहेबांनी केलेली ती मागणी त्यावेळचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी फेटाळून टाकली. म्हणजे 10 मागण्या होत्या, त्यातली एकही मागणी पूर्ण नाही झाली. अंतिमतः त्या दिवशी रात्री साधारणपणे 1 वाजता म्हणजे 23 मार्चला अण्णासाहेब पाटलांनी, जे की आमदार सुद्धा होते, स्वतःच्या डोक्यात गोळी घातली आणि स्वतःचं पहिलं आरक्षणासाठी आत्मबलिदान दिलं. स्वतःचं रक्त सांडलं, स्वतःचं आयुष्य संपवलं. तिथपासून ते 1990ला मंडल कमिशन प्रत्यक्ष व्ही.पी. सिंग सरकारने लागू केलं. महाराष्ट्रातनं आदरणीय शरद पवार साहेबांनी लागू केलं. महाराष्ट्रात आरक्षण मंडल कमिशनच्या माध्यमातून ओबीसी समाजाला मिळायला लागलं. आणि मग परत एक आंदोलन उभं राहायला लागलं की मराठा समाजाला आरक्षणामध्ये समावेश करा. आता समावेश करायचं म्हटलं तर 1994ला इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा निर्णय आला. त्याच्यामध्ये ओबीसीच्या जाती आहेत त्या कुठल्या ते निश्चित झाल्या. म्हणजे जवळपास मंडल कमिशनने 3743 जाती निश्चित केल्या. म्हणजे एकूण भारतामध्ये 6000 जाती मानण्यात येतात, त्याच्या 52% जाती ह्या ओबीसी आहेत असं मानण्यात आलं. इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये 50%ची कॅप घालण्यात आली. म्हणजे आरक्षणाची मर्यादा 50% असेल, 50%च्या वर आरक्षण जाणार नाही. त्याला क्रीमी लेअर लावण्यात आलं. म्हणजे 2 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना आरक्षण मिळेल आणि 2 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल त्यांना आरक्षण मिळणार नाही. अशा काही तरतुदी घालून एकूण देशभरात 27% आणि महाराष्ट्रामध्ये 19% आणि इतर 4 वर्ग करून आरक्षण लागू झाले. मग मराठा समाजाच्या लोकांनी आर्थिक निकषाचे जे आरक्षण आपण मराठा महासंघाच्या माध्यमातून मागणी करत होतो, त्याला 1995ला ज्यावेळेस पहिलं खत्री आयोग ओबीसीचं स्थापन झालं राज्यस्तरीय, त्याला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्या माध्यमातून पहिली मागणी करण्यात आली. आणि ती मागणी होती की मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये 83वी जाते कुणबी याच्यामध्ये मराठ्यांचा समावेश व्हावा. आणि खऱ्या अर्थाने ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा हे 1995 पासून सुरू झालं. हळूहळू खत्री आयोगाने पहिले 3 वर्षाची टर्म पूर्ण केली, दुसरी केली आणि अंतिमतः 1 जून 2004ला या निष्कर्षापर्यंत आयोग पोचलं की कुणबी या जातीमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा समावेश करण्यात आला. परंतु खत्री आयोगाने एक निरीक्षण नोंदलं की सरसकट मराठा समाजाचा समावेश कुणबीमध्ये करू नये, अन्यथा ज्या छोट्या छोट्या जाती ओबीसी मध्ये आहेत, म्हणजे महाराष्ट्रात जवळपास त्या 380च्या आसपास आहेत, त्यांच्यावर अन्याय होईल. आणि म्हणून 1 जून 2004 पासून आपली दिशा निश्चित झाली की कुणबी याच्यामध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा असं ज्यावेळेस आयोग मान्य करतं, याचा ध्वनित अर्थ असा होतो की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. विदर्भातल्या कुणब्यांशी पश्चिम महाराष्ट्रातले मराठा असतील, मराठवाड्यातल्या मराठा असतील, त्यांचे नातेसंबंध आहेत, विवाह संबंध आहेत. आणि मराठा कुणबी, कुणबी मराठा एकच असल्यामुळं कुणबी या सदरामध्ये मराठा अशी जात घालूनच त्याचा समावेश करावा. हे मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा 2 जातीचं एकत्रित सर्टिफिकेट जातीचं द्यायला प्रांत अधिकारी कानकून करत होते. त्याच्यावर पण आपण आंदोलन केलं. अंतिमतः पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये साधारणपणे 30-40 हजार लोकांनी मराठा कुणबी म्हणजे पूर्वीचे कुणबी, आजची मराठा नोंद, अशा लोकांनी सर्टिफिकेट घेतले. मग त्यांनी काही लोकांनी राजकारणात फायदे घेतले, काही लोकांनी नोकरीमध्ये घेतले, काही लोकांनी शिक्षणामध्ये घेतले. तर अशा प्रकारे हे आंदोलन आपण पुढे चालवत असताना त्याला महाराष्ट्रात जनजागृती करण्यात आली. शिवशाहू यात्रा निघाली, मराठा आरक्षणाचे मेळावे झाले, अनेक सभा संमेलनं झाल्या, जागृती झाली. शेवटी 2016ला मराठा क्रांती मोर्चे झाले आणि ते जवळपास 58 मोर्चे आहेत आणि त्यातनं जवळपास 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले.
त्यात कोपर्डीच्या आमच्या भगिनीचं प्रकरण होतं, तिची हत्या झाली होती. त्याच्यानंतर त्याला एक भावनिकता होती. तसंच मराठा आरक्षणाचा विषय होता, तसंच ॲट्रॉसिटी ऍक्टचा एक त्याच्यामध्ये विषय आला आणि अन्य असे 10-12 विषयाने ते मराठा क्रांती मोर्चे गाजले. ते अनेक कारणाने गाजले, कारण ते अहिंसेच्या मार्गाने होते, शांततेच्या मार्गाने होते आणि प्रचंड संख्येचे होते. त्यातनं आलेली मागणी, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारने एक आयोग नेमला आणि तो आयोग आहे न्यायमूर्ती मारुती गायकवाड आयोग. माजी न्यायाधीश आहेत ते. त्याच्या अगोदर खत्री आयोग, नंतर बापट आयोग, नंतर श्रॉफ आयोग, नंतर नारायण राणे समिती, असा संपूर्ण प्रवास करता करता माजी न्यायमूर्ती मारुतराव गायकवाड यांचं ओबीसीच्या अध्यक्षतेपदी निवड झाली आणि त्यांचे सदस्य सचिव होते डी देशमुख. आणि मग त्यांनी पूर्ण अभ्यास केला आणि 1063 पानाचा अहवाल महाराष्ट्र सरकारला प्राप्त झाला. विधिमंडळात तो सादर करण्यात आला. आता ह्या ओबीसी आयोगाबरोबर मला थोडंसं काम करण्याची संधी मिळाली. याचं कारण 2 आहेत. एक, मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी माझं स्वतःचं पुस्तक आहे ब्राह्मणी धर्मानुसार मराठे शूद्र. या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळेस शूद्र ठरवलं, तुकाराम महाराज शूद्र असल्यामुळे गाथा बुडवण्यात आली आणि अलीकडचं प्रकरण छत्रपती शाहू महाराजांचं वेदउक्त प्रकरण, म्हणजे खूप गाजलेलं आहे, ते 19व्या शतकाचं आहे. आणि मला आश्चर्य वाटतं की परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली, एकही क्षत्रिय या पृथ्वीवर उरलेला नाही, 21 वेळा त्यांनी हत्या केल्या असं सांगितलं जातं. आणि म्हणून वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण आणि शूद्र 2च वर्ण आहेत. ब्राह्मण अधिकार संपन्न आणि शूद्र अधिकार वंचित. मला मोठी गंमत वाटते याची, इथल्या धर्मव्यवस्थेची, इथल्या समाज व्यवस्थेची, की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं क्षत्रियत्व सिद्ध केलं आणि राजा होण्याचा अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस इथल्या व्यवस्थेने त्यांना शूद्र ठरवलं. आणि आत्ता 21व्या शतकामध्ये मराठा समाज मान्य करतोय की आम्ही शूद्र आहेत, आम्ही मागासलेले आहेत, आम्हाला आरक्षण द्या. तर व्यवस्था म्हणते की तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्हाला आरक्षणाचा अधिकार मिळणार नाही. दुसरं, मी आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये जवळपास 72 प्रश्नाची उत्तरे लिहिली. आता ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यामुळं त्या आयोगाबरोबर काम करता आलं. मी मुद्दामून सतत नमूद करतोय की 1063 पानाचा अहवाल होता. त्याच्यामध्ये सामाजिक मागासलेपणा सिद्ध होत होता, मराठा समाजाची गरिबी सिद्ध होत होती. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मराठा समाजातला एक मोठा वर्ग भूमिहीन आहे, त्याला बिलकुल जमीन नाहीये. दुसरा वर्ग अल्पभूधारक आहे, त्याच्याकडे अत्यंत कमी जमीन आहे. बेरोजगारी, अशिक्षितपणा, महिला अशिक्षितपणा, शिक्षणाचं प्रमाण 10वी-12वी पेक्षा अत्यंत कमी. आणि तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये आहे, तो फार महत्वाचा आहे, की मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा अहवाल आहे त्याच्यामध्ये. ते कसं, तर हंटर स्टॅटिस्टिकल कमिशन जे आहे, त्या हंटर स्टॅटिस्टिकल कमिशन जे होतं ते 1881 ते 1931 म्हणजे 5 वेळा भारतामध्ये जनगणना झाली. ती जातीय जनगणना होती. त्या जनगणनेमध्ये 29.2% लोक मराठा कुणबी होते. आणि तो हंटर स्टॅटिस्टिकल कमिशनचा जो प्रमुख होता, कारण हंटर हा त्याचा प्रमुख होता म्हणून हंटर स्टॅटिस्टिकल कमिशन, त्याच्यामध्ये तो नमूद करतो की शिवाजी वॉज अ कुणबी अँड राजाज ऑफ ग्वालियर अँड बडोदा आर सेड टू बी ऑफ द सेम रेस. एकाच जातीचे, म्हणजे शिवाजीच कुणबी होते, त्यामुळे बडोदा आणि ग्वालियरचे राजे सुद्धा कुणबी होते. अँड मराठा अँड कुणबी फॉर्म्स द सेम कास्ट, एकाच जातीचे. म्हणजे ब्रिटिश काळामध्ये तर आरक्षणाची मागणी नव्हती, आरक्षणाची मागणी नव्हती, पण मराठा आणि कुणबी एकच असल्याचे अनेक पुरावे सापडतात. तुम्ही सातारचं गॅजेट बघा, कोल्हापूरचं गॅजेट बघा, सोलापूरचं गॅजेट बघा. ब्रिटिश काळामध्ये गॅजेट प्रसिद्ध व्हायचं आणि त्याच्यामध्ये नोंदणी असायच्या. तर तुम्हाला एकूण मराठा समाज जो आहे हा पूर्णपणे कुणबी दिसतो. परंतु महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होती, त्यांनी अहवाल स्वीकारला. आता अहवालाची शिफारस काय, ओबीसी आयोगाची.
आणि ओबीसी आयोगाने शिफारस काय केलेली की मराठा समाज सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास. ओबीसी असणं म्हणजे काय की सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड असणं. तेही मान्य केलं महाराष्ट्र सरकारने की मराठा समाज सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड आहे. पण आहे त्या ओबीसीच्या 19% समावेश करण्याच्या ऐवजी त्यांनी 50%च्या वर एक वेगळा वर्ग काढला आणि त्याचंही जे काही नाव ठेवलं ते सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास. 19%चं आहे ते पण सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास, 50%च्या वर आहे ते पण सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास. दोन्ही वर्ग एकच. आपण सार्वजनिकरित्या त्याला फक्त ओबीसी वर्ग म्हणतो. आता दोन्ही वर्ग सारखेच आहेत. मग मराठ्यांना मात्र 50%च्या बाहेर दिलं, तेही 16%. म्हणजे 380 जातींना 19% आणि मराठा समाजाला 16%. म्हणजे हायकोर्टात गेलं, हायकोर्टामध्ये रिव्हर्स झालं. शिक्षण आणि नोकरीमध्ये 11-12% करण्यात आलं. अंतिमतः ते सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागासलेला नाही, मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही आणि तो सुप्रीम कोर्टाने अहवाल रिजेक्ट केला. मग रिव्ह्यू पिटिशन करण्यात आलं. आता क्युरिटी पिटिशन जे काय असतं ते करणार आहेत. म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा 2 प्रकारे आहे. एक, सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षणाचा लाभ मिळावा, म्हणजे दुरुस्ती करावी. 83 जातीमध्ये कुणबी व मराठा अशी दुरुस्ती करावी, म्हणजे सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळावं, ही एक मागणी आहे. दुसरी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये जी आहे ती सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, जो सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे, जो हायकोर्टात मान्य झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे, तर त्याला आपण आव्हान दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारने. आणि ते जे आहे सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास पण 50%च्या बाहेर, त्याचं एक वेगळ्या प्रकारे आरक्षणाच्या मागणीच्या अंतर्गत अडकून पडलेले एक आरक्षण आहे. तर ही जी स्थिती आहे याचा अभ्यास करता असं लक्षात येतं की 50%च्या वरचं आरक्षण कुठलंही टिकू शकत नाही. त्यामुळं एसीबीसीचं जे सुप्रीम कोर्टातलं आरक्षण आहे ते टिकणार नाही. आणि म्हणून मराठा कुणबी, कुणबी मराठा एकच असल्याचं आंदोलन जे आहे ते आता सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद आहे. दुर्दैवाने मला एक गोष्ट सांगायची की आरक्षणाची मागणी का होती सातत्याने. आरक्षणाची मागणी का होती तर आरक्षणाने मला आपल्याला संरक्षण मिळेल अशी एक चर्चा असते. आपल्या मुलांना स्वस्तात शिक्षण मिळेल, दर्जेदार शिक्षण मिळेल सरकारी शाळा कॉलेजमध्ये. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सरकारमध्ये नोकरी मिळेल. आता याच्यातली अडचण नेमकी काय आहे की 90ला आपण मंडल कमिशन स्वीकारलं आणि 91ला जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण. आता सांगा, खाजगीकरण म्हटल्यानंतर सरकारचे उद्योग खाजगीकरणाकडे जाणार, म्हणजे तशाच 50% नोकऱ्या ह्या आरक्षणातनं कमी होणार आहेत. मग नेमकं आता तुम्ही इतक्या वर्ष काम करताय तर आपल्याकडं मंडल कमिशनच्या ओबीसीच्या आरक्षणाची चर्चा झाली, पण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणावर चर्चा झालेली नाही, ज्यांनी हे सगळं जग बदललेलं आहे. आज तुम्ही मगरपट्टा सिटीबद्दल बोलताय, हे एक वेगळं मॉडेल आहे जागतिकीकरण खाजगीकरणाचं. दादा, सामाजिक चळवळीत काम करताना आता संभाजी ब्रिगेडमध्ये आम्ही तुमच्या नेतृत्वात काम करतो. संभाजी ब्रिगेडनं प्रश्न विचारायला, चिकित्सा करायला, सिंहावलोकन करायला शिकवलं. बरोबर आहे. 40 वर्ष झालं आपण मराठा आरक्षण, एक 33% समाज म्हणतो आपण महाराष्ट्रातला, एका प्रश्नाभोवती गेली 40 वर्ष झालं फिरतोय. मराठा आरक्षणाच्या या आंदोलनामुळं, चळवळीमुळं, ह्या मागणीच्या ह्या सगळ्या चळवळीमुळं महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक असं काय स्थित्यांतर घडलं. आणि कुठलीही मुवमेंट जर चालवले तर त्याचे 2 पैलू असतात. मराठा आरक्षणामुळं काय स्थित्यांतर घडली, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक. तसंच मराठा समाजाच्या पदरात किती पडलं आणि काय मिळालं ह्या आंदोलनानं. समाजात जागृती झाली, ठीक आहे, पण त्याचे जसे काय फायदे समाजाला मिळाले त्या आंदोलनानं, तसे तोटेही काय आहेत. म्हणजे अलीकडच्या झालेल्या आत्महत्या असतील, मराठा समाजात वाढलेले न्यूनगंड, तर ह्याबद्दल तुमचं विश्लेषण काय. कारण मराठा आरक्षणाची मागणी अनेक जण करतात, त्याचे फायदे अनेक सांगतात, पण या आंदोलनानं एकंदरीत समाजाचं
नुकसानही झालेलं आहे, पण त्याच्यावर कोण बोलत नाही, त्याचं कोण विश्लेषण पण करत नाही. कारण वास्तव मांडायला अनेक जण धजवतात, अनेक चळवळी, अनेक संघटना या विषयावरती बोलायचं टाळतात. कारण सत्य बोलल्यानं जे काय आरक्षणाचं भावनिक आंदोलन आहे ते सगळे तरुण त्यांच्यावर टीका किंवा ट्रोलिंगला ते सगळे घाबरतात. पण तुमच्याकडे एक सत्य आणि परखड बोलणारा चेहरा म्हणून महाराष्ट्रात बघितलं जातं. कारण तुम्ही अशा पद्धतीनं मांडणी करता की जरी टीका झाली तरी ती स्वीकारायची तयारी आहे, पण मला ते सत्य सांगायचे, आज ना उद्या ते लोक स्वीकारतील. अशा भूमिकेतनं तुम्ही अनेकदा मागं EWची पण भूमिका घेतली, त्यावेळेस टीका झाली, पण आज अनेक जण EW स्वीकारून त्याचे लाभ घेत आहेत. आम्हाला वाटतं की या विषयावर फायदे आणि तोटे मराठा आरक्षण चळवळीमुळं घडलेली स्थित्यंतर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि अलीकडच्या काळामध्ये 21व्या शतकात आपलं झालेलं नव्या संधींकडचं दुर्लक्ष, ह्याच्यावर तुमचं विस्तृत विश्लेषण काय? हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी स्पष्ट करतो की मराठा आरक्षणाच्या आंदोलनातनं कुणबी या 83व्या जातीमध्ये मराठा, कुणबी मराठा याचा लाभ मिळायला लागला. आणि जसं तुम्ही आता उल्लेख केला की 2019ला केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली आणि EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षण दिलं आणि त्याचं आपण स्वागत केलं, कारण ती घटना दुरुस्ती होती. सुप्रीम कोर्टात पण ते गेलं होतं प्रकरण, सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं की आर्थिक दुर्बल जे आहेत आणि त्याच्यात आपल्या लोकांना अधिक संधी का मिळते, तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि OBC यांना वगळून ते आरक्षण आहे. त्यामुळं बहुसंख्य मराठा समाजाचे तरुण आपण म्हणता तसं फायदा घेतात. आता याच्यातनं नेमकं काय काय घडलं तर नुकसान जर म्हटलं तर अण्णासाहेब पाटलांनी स्वतः आत्मबलिदान दिलं. त्याच्यानंतर आपण मराठा क्रांती मोर्चा झाला आणि त्याच्यानंतर ठोक मोर्चा झाला आणि ठोक मोर्चामध्ये अपेक्षा भंग झाल्यामुळं जवळपास 42 तरुणांनी आत्मबलिदान केलं. म्हणजे आपल्याला आरक्षण मिळावं आणि सरकारचं लक्ष त्याच्याकडे वेधण्यासाठी तरुण मुलांनी आपलं आयुष्य संपवलं. आणि अगदी अलीकडे जे सुरू असलेलं आंदोलन आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 7 मुलांनी आपलं आयुष्य संपवलं. म्हणजे नैराश्याची ती सीमा आहे. आणि अशा काळामध्ये आपण पुनर्विचार करणं गरजेचं आहे. आता आपण जसं बोलतोय त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की सोशल इंजिनिअरिंग, सोशल फॅब्रिक्स ज्याला म्हणतो आपण, ते विस्कटलेले आहेत. मराठा समाज ज्यावेळेस आरक्षणाची मागणी करतो त्यावेळेस तो OBCच्या अंतर्गत करतो. त्याचं कारण 50% आत OBCच्याच आरक्षणामध्ये त्यांना समावेश होऊ शकतो अशी आशा आहे. आणि मग OBC दुखावला जातो. म्हणजे OBCच्या जाती आहेत त्या मराठा समाजाला कुणबी म्हणून समावेश करायला विरोध करतात. मग 52% OBC हे संघटित होऊन मराठा समाजाला विरोध करतात आणि OBC विरुद्ध मराठा हा सामाजिक संघर्ष उभा राहतो आणि तो राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या परवडणारा नाही. आणि यामुळं आरक्षणाची मागणी करत असताना आपल्याला सर्व अंगाने विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की राजकीयदृष्ट्या मात्र मराठा समाजाला ते परवडणारं नाही. मी अगदी स्पष्ट सांगतो मी, आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा परवडणारं नाही. गंमत अशी आहे की 19% जे आरक्षण मिळतंय त्या 19%मध्येच मराठा समाजातले 32-33% जे आपण म्हणतो त्यातले अर्धे 16% जरी मान्य केले आपण तर ते कुणबी म्हणून त्यात आरक्षणाचा लाभ घेतात. जे 380 जाती आहेत त्याच्यामध्ये कुणबी आहेत. आणि नव्याने असं लक्षात आलेलं आहे, जे की पूर्वी मी पाहिलेलं नाही आहे, की कुणबी मराठा एक आहे आणि कुणबी समाजाला आरक्षण मिळतंय म्हणून मराठा समाजाला पण मिळावं या मागणीला कधीही कुणबी समाजाने विरोध केला नाही. मात्र कोकणातले कुणबी सेना आहे त्यांचा मात्र एक विरोध होता, कारण कुणबी विदर्भातले, खानदेशातले आणि कोकणातले कुणबी वेगळे आहेत. ते कष्टकरी समाजातले शेतकरी वर्ग आहे. आणि म्हणून आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की सामाजिक वीण उसवत चाललेली बहुजन समाजाचं जे ऐक्य आहे ते बहुजन समाजाचं ऐक्य जे आहे ते फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराने संघटित आहे. परंतु आरक्षणाच्या मुद्द्याने ते एकमेकापासून दुरावत आहेत, दुखवत आहेत. आणि OBC वर्गाला असं वाटतंय की आम्हाला जे हक्काचं मिळणारं आरक्षण आहे त्याच्यावर मराठा समाज डल्ला मारतो. म्हणजे काही लोक आरोप करतात की मराठा समाजाचं जे आरक्षण आहे हे काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. म्हणजे अगदी मी नावही घेऊ शकतो त्यांची की कोण म्हणतंय. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की OBCंना जे आरक्षण मिळतंय ते मंडल कमिशननी जे 13 निकष लावले त्या 13 निकषामध्ये घर कशा प्रकारचं आहे, मातीचं आहे, कौलाचं आहे,
स्त्रिया शिकलेल्या आहेत का, पाणी किती लांबून आणतात, मुलं किती शिकलेली आहेत, महिला किती शिकलेली आहेत, म्हणजे सगळ्या 13 निकषामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला आर्थिकच निकष दिसतो. तिथं सामाजिक निकष नाही, कारण अस्पृश्यता त्यांना लागू नाही ओबीसीला. ओबीसी हे गावगाड्या आतमध्ये मराठा, माळी, धनगर, साळी हे एकत्रच आहेत, वाणी सगळे एकत्रच आहेत. परंतु अजून एक मुद्दा मला याच्यात सांगायचा आहे की ज्यावेळेस क्रिमिलियर ओबीसींना लागलं, क्रिमिलियर म्हणजे आर्थिक स्तोत्र त्याची मर्यादा, म्हणजे सुरुवातीला 2 लाखाचं होतं, तर 2 लाखाचं क्रिमिलियर लागलं म्हणजे 2 लाखापेक्षा वर उत्पन्न असलेलं आरक्षण मिळणार आहे. म्हणजे सरसकट ओबीसींना आरक्षण मिळत नाही, त्यांना 2 लाखापेक्षा कमी. आज त्याची मर्यादा 8 लाख आहे. मग ज्यावेळेस क्रिमिलियर लागलं तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की ते आर्थिक निकषाशी धरूनच आहे. त्यामुळं मराठा समाज जे मागणी करतोय ती गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असं जे टीका करतात त्यांना माहिती आहे की तो सामाजिक बांधिलकीबरोबर आर्थिक नियम लावल्यामुळे तो तसाच आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपल्याला जे यश प्राप्त झाले त्याच्यामध्ये आरक्षण विरोधक मराठा समाज होता. खरी त्याची प्रतिमा तशी होती सुरुवातीची. मराठा महासंघाची मुख्यतः त्या काळामध्ये 95ला छावा संघटना आली, 90ला मराठा सेवा संघ आला आणि हळूहळू मग ते मागणी ओबीसीकडे गेली. मला नेहमी वाटतं की आरक्षण विरोधक मराठा समाज हा आरक्षण समर्थक झाला. आणि आरक्षणाची मागणी कोण करू शकतं, मागासलेपणा मान्य करायची मानसिकता कुणाची तयार होती, तर या देशामध्ये ज्या सामाजिक चळवळी चालल्या फुलेशाह आंबेडकरांच्या, आणि फुलेशाह आंबेडकरांच्या ज्या चळवळी चालल्या, आरक्षणाची मागणी करणारा सगळा तो समाज फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा मानतो. म्हणजे आरक्षण विरोधक असलेला मराठा समाज आता फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा झाला असं मी मानतो. दादा, मगाशी तुम्ही बोलत होतात, तुम्ही 3 मुद्दे सांगितले. 90 साली जे आलेले मंडल कमिशनचा विषय सांगितला, त्यातून आरक्षणाची एक देशामध्ये ही उभी राहिली, विषय चर्चेला आला. त्यानंतर 91 साली जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाचा तो एक मुद्दा होता. आणि 92 साली देशामध्ये जे काही धार्मिक असं स्वरूपाचं वातावरण निर्माण झालं होतं. ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की 90 साली आलेल्या मंडल कमिशनच्या विषयाने आरक्षणाची खूप चर्चा झाली. त्यानंतर 92 साली जे काही धार्मिक विषय झाले देशामध्ये त्याची पण खूप चर्चा झाली. परंतु जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण ह्या विषयाची म्हणावी तितकी चर्चा झाली नाही. त्याच्यामुळे समाजावरती त्या विषयाचा असा कुठपर्यंत परिणाम झाला किंवा त्या विषयाची चर्चा का व्हायला पाहिजे होती, त्याची गरज का आहे त्या विषयाची चर्चा होण्याची? एक काय झालं की संघर्ष उभा राहिला आरक्षणाच्या बाजूने आणि विरोधात. त्यामुळं तो विषय अधिकाधिक पुढं घेऊन जाण्याची चळवळीतल्या संघटनेंना गरज वाटली, मुख्यतः मराठा समाजाच्या आणि ओबीसी समाजाच्या. आणि सरकारी नोकरी आणि सरकारी संस्थेतलं शिक्षण हे माफक दरात मिळेल आणि शाश्वत नोकरी मिळेल म्हणून आरक्षण हा आकर्षणाचा विषय राहिला, पण तो व्यावहारिक नव्हता हे कळायला जवळपास 30 वर्ष गेले. आपण जे म्हणतोय की जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, खरं तर मला आज सांगावंसं वाटतं की सगळ्या देशातल्या चळवळी, सगळ्या संघटना, सगळे राजकीय पक्ष यांनी त्याला विरोधच केला होता. कारण अशी एक त्यावेळी चर्चा होती की ईस्ट इंडिया कंपनी या देशामध्ये आली, त्यांनी आर्थिक सत्ता ताब्यात घेतली आणि नंतर ते राज्यकर्ते झाले आणि आपल्याला गुलाम बनवलं. अशाच प्रकारे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण याच्यामुळं आपली बाजारपेठ परकीय देशांना मोकळी केली जाईल, आर्थिक सत्ता त्यांच्या ताब्यात जाईल आणि आपण गुलाम होऊ. आणि मुख्यतः हा रोष आणि रोख हा पूर्ण अमेरिकेकडे होता. अमेरिका ही महासत्ता आहे आणि मग ती आपला बाजार या ठिकाणी आणेल, सगळा माल आपला खपवल आणि मग असं होईल की परत आपण गुलामगिरीला जाईल, अशी एक चर्चा होती. त्याच्यानंतर आपण जे साम्यवादी विचारसरणीच्या जवळ गेलो होतो, म्हणजे आदरणीय जवाहरलाल नेहरू यांना कॉम्रेड म्हणायचे लोक, त्यांची विचारसरणी रशिया किंवा साम्यवादाच्या जवळची होती. म्हणजे सरकारने उद्योग निर्माण करायचे, त्याला संरक्षण द्यायचं आणि लोकांना त्याच्यामध्ये सामावून घ्यायचं. आणि म्हणून सरकारी नोकरी शाश्वत आहे हा मूळ आकर्षणाचा विषय होता. परंतु आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण का स्वीकारलं,
तर ती जगाची आणि आपली पण गरज होती. कारण तंत्रज्ञान विकास याच्याबरोबर जगभर निर्माण झालेले शोध अनेक प्रकारचे. सगळ्यात महत्त्वाचं मला काय दिसतंय की खाजगीकरण हा शब्द जो आहे हा खऱ्या अर्थाने सरकारच्या अनेक उद्योजकांना, अनेक उद्योग म्हणजे आता अलीकड चर्चा ज्याची चालू आहे ते म्हणजे विमानसेवा, त्याच्यानंतर आपले LIC, त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँका, रेल्वे, MSCB, त्याच्यानंतर आपण डॉक्स म्हणतो ते आता अदानींनी जे घेतलेले आहेत ते, MSCB, म्हणजे सरकारच्या अधीन संरक्षित असलेले अनेक उद्योग. कारण सरकार ही काही नफा कमवण्यासाठी कंपनी नाही स्थापन केलेली, ती एक सेवा देणारी संस्था आहे आणि त्यांना टॅक्सच्या रूपातनं भरपूर पैसे मिळतात. मग तुम्हाला गंमत वाटेल की सरकारच्या अधीन पेपर मिल्स होत्या, सरकारच्या अधीन कापडाच्या मिल्स होत्या, सरकारच्या अधीन ॲल्युमिनियमच्या भांड्याच्या उद्योग होते. अगदी मुंबईमध्ये ओबेरॉय हॉटेलसुद्धा सरकारच्या मालकीचं होतं. त्यामुळे सरकारने हळूहळू आपली गुंतवणूक माघारी घ्यायला सुरुवात केली. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्या देशाचे पंतप्रधान चंद्रशेखर होते आणि चंद्रशेखर पंतप्रधान असताना आपल्या देशावर अशी नामुष्की ओढवली होती की आपल्याकडं परकीय चलन संपलं होतं, आपल्याला ऑइल आणि गॅस घेण्यासाठी पैसे शिल्लक नव्हते. अशा स्थितीमध्ये RBIचं सोनं गहाण ठेवून आपल्याला परकीय चलन घ्यावं लागलं. अशी स्थिती या देशामध्ये आली होती आणि आपला GDP खालावलेला होता. आणि चंद्रशेखरचं सरकार गेलं आणि ज्या निवडणुका समोर आल्या त्या निवडणुकीत अल्पमतामध्ये PV नरसिंहरावचं सरकार आलं आणि त्याचे पहिले अर्थमंत्री त्यांनी जे नेमले ते या देशाच्या RBIचे गव्हर्नर मनमोहन सिंग होते आणि त्यांच्यावर जबाबदारी दिली की या देशाचं अर्थकरण कसं करायचं. आणि मग जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आपण स्वीकारलं आणि त्या योजना राबवल्या मनमोहन सिंगांनी आणि मग खऱ्या अर्थाने आपल्याकडं परकीय चलन यायला लागलं. त्याच्यावर खूप बोलता येईल, पण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण यांनी बदललेलं जग आज आपण 2023 अनुभवतोय. म्हणजे अगदी हिंजवडीची IT राजीव गांधी टेक्नॉलॉजी पार्क बघू शकता, बेंगलोरला मोठं टेक्नॉलॉजी पार्क झालेलं आहे, हैदराबादला झालेलं आहे, ॲटोमोबाईल इंडस्ट्री पुण्यामध्ये तुम्ही चाकण, भोसरी परिसरामध्ये मोठी झालेली दिसते, इकडं रांजणगावला मोठी ॲटोमोबाईल इंडस्ट्री झालेली आहे, इकडं तुम्ही जर गेला पाटसच्या परिसरामध्ये तर कुरकुममध्ये केमिकल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आलेत. तर हे जे 30 वर्षामध्ये जो काही रोजगार तयार झालेला आहे, आपला जो GDP आज 8-9% गेला होता, तर हे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाची देण आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं वाटतं की आपल्या लोकांना सतत असं वाटतं की परदेशातनं मोठ्या कंपन्या इथं येतील आणि त्या रोजगार निर्माण करतील. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला दिसतो की इथं तसं अजून वातावरण नाही, इन्फ्रास्ट्रक्चर तसं नाही आहे. आणि दुर्दैवाने आता अलीकडे कोल्हापूरला एक दंगल झाली, औरंगाबादला एक दंगल झाली, परवा पुशे सावळीला एक दंगल झाली. तर या दंगलीचा परिणाम असा होतो की त्या जिल्ह्याच्या पोलीस खात्याकडे नोंद असते आणि मग त्या MIDC एखादी परदेशी कंपनी गुंतवणूक करण्यासाठी येत असेल तर तिथं दंगली झालेल्या असतील तर तिथं नवीन कंपनी यायला तयार नाही. अगदी कोकणामध्ये आता नाणार प्रकल्प आहे आणि तो दुसरा एक प्रकल्प आहे नाही जैतापूर आहे. तर हे आपण 15-20 वर्षापासून ऐकतोय की नाणार प्रकल्प येणार आहे, जैतापूरला येणार आहे आणि हे वीज निर्मितीचे प्रकल्प आहेत. परंतु त्याला विरोध होतोय कोकणामध्ये. जसं तुम्ही आता डाव कंपनी बंद झाली, तुम्ही एनरॉन कंपनी बंद झाली, त्यामुळे परदेशातनं काय येणार नाही. आपल्या लोकांना खूप आशा निर्माण झाली होती की चायनाने कोरोना जगभर पसरवला, आता चायनातले सगळे उद्योग बंद पडतील आणि भारतात येतील. तर ही गोष्ट आता 2-3 वर्षात फॉल ठरलेली आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर आपल्या लोकांनी आता पुढं काय करायचं हा जो प्रश्न आहे याच्यावर आता खऱ्या अर्थाने आपण मार्गदर्शन आणि दिशा दिली पाहिजे. आपल्याबरोबर अजय सिंह सावंत आहेत. तर आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलेले आहे आपण. अशा स्थितीमध्ये परकीय गुंतवणूक करायला आता फारसे काही लोक भारतात उत्सुक नाही, इथली जी काही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती. मग अशा वेळेस तुम्हाला काय वाटतं, असं माझ्या पुढे प्रश्न आहे. आता काय केलं पाहिजे आपण?
दादा, गेली 25 वर्ष आपण मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करताय. म्हणजे खूप सारा जेवढा मराठा आरक्षणाविषयी अभ्यास आहे तेवढा क्वचितच काही लोकांनाच महाराष्ट्रामध्ये तुमच्या पद्धतीचा अभ्यास त्या लोकांचा आहे. तर आता सध्या मराठा मोर्चे झाल्यानंतरची परिस्थिती पाहता तुम्ही आरक्षणाकडून अर्थकारणाकडे चला अशी हाक आता महाराष्ट्रातील युवकांना दिली आणि त्याच्या माध्यमातून हजारो युवक तुम्ही सांगितल्या पद्धतीने ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत आपल्या संधी शोधायला बाहेर पडले आणि त्याच्या माध्यमातून त्यांची आर्थिक स्थिती आता सुधारायला चांगली सुरुवात झालेली आहे. तर नक्की आता तुम्ही जी हाक दिलेली आहे किंवा तुम्ही जो विचार मांडलेला आहे, नवी दिशा नवा विचार, की जे अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा जो विचार मांडलेला आहे, तर भविष्यामध्ये याचं स्वरूप कसं असेल? म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही चळवळ कशा पद्धतीने नांदली जाईल किंवा कशा पद्धतीने या चळवळीच्या माध्यमातून गावागावामध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये काय याचं स्वरूप निर्माण होईल? नाही, याला फार मोठं व्यापक स्वरूप आहे. कारण जागतिकीकरण खाजगीकरणातनं जवळपास 220 देशात संधी उपलब्ध झालेल्या आहेत. कारण कसं आहे की आपण अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अहद तंजावर तहत पेशावरपासून आपण ती प्रेरणा घेतलेली. खरं तर आपण त्याला जग जिंकूया असं पण म्हणू शकतो, जगाच्या संधी हेरूया असंही म्हणू शकतो, परंतु आपली प्रेरणा शिवाजी महाराज आहेत आणि म्हणून आपण त्यांचं ते वाक्य घेतलेलं आहे. आता तुम्हाला खरं सांगू का की आपण खरं तर जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरणानंतर बोलायला लागलो. मला अलीकडच्या काळामध्ये आफ्रिकन कंट्रीमध्ये आपले काही लोक नोकरीनिमित्त गेलेले, त्यांच्याशी माझा संपर्क आला. आता तांझानियाचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तिथं आपला अरुण जगताप आहे. अरुण जगताप ज्या वेळेस माझ्याशी बोलत होते तर मी तांझानियात काय आहे संधी, कारण आपण ते अनडेव्हलप्ड कंट्री म्हणून बघतोय, अनडेव्हलप्ड कंट्री म्हणून बघतो, पण खनिज संपत्ती सगळ्यात जास्त आफ्रिकन कंट्रीमध्ये रॉ आहे आणि आता ते लोक डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आहेत, डेव्हलप्ड नाही, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये. आणि मी अरुणला ज्यावेळेस विचारलं की बाबा कशी स्थिती आहे तिथं, काय होईल, पुढं काय भविष्य वाटतं, असं मी सतत माहिती घेत असताना तिथं सोन्याच्या खाणी आहेत, हिऱ्याच्या खाणी आहेत, बॉक्साईटच्या खाणी आहेत आणि अनेक असं बरेच असे खनिज संपत्ती तिथं उपलब्ध आहे. आता गंमत अशी आहे की मी त्याला एक दिवशी म्हटलं, अरे तांझानियामध्ये भारतीय लोक कोण कोण आहेत? तर त्यांनी मला म्हटलं काही दिवस द्या. तर त्याला 8 महाराष्ट्रीयन लोक सापडले आणि मग एक दिवस त्यांनी मला माहिती सांगितली आणि त्यांनी मला व्हिडिओ कॉल लावला. तर तिथं एक मंदिर होतं आणि एक कम्युनिटी हॉल होता 2000 लोकांचा. आणि तिथं ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस तिथले जे व्यवस्थापक आहेत त्यांनी सांगितलं की इथं 50,000 गुजराती लोक व्यापारानिमित्त 5वी 6वी पिढी राहती. ते त्यांची संस्कृती मेंटेन करून आहेत, त्यांची भाषा मेंटेन करून आहेत, त्यांचे सण उत्सव सगळे केले जातात. मग पलीकडं रेवांडा आहे, घाना आहे आणि आफ्रिकन देशामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण ऐकलेलं आहे बऱ्याच लोकांनी की साऊथ आफ्रिकेमध्ये कोण गेलं होतं? महात्मा गांधी. गांधीजी गुजरातमधनं येतात. गांधीजी व्यापाराच्या निमित्ताने वकिली करायला तिथं गेले होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये गुजराती लोकांचं मोठं प्रमाण आहे, म्हणजे ब्रिटिश काळामध्येच हे गुजराती लोक व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेले दिसतात, राजस्थानी दिसतात. आणि 1890 ह्या वर्षी कॅनडावर ज्यावेळेस ताबा घेतला ब्रिटिशांनी त्यावेळेस काही शीख लोक ब्रिटिश सैन्यातनं गेले होते आणि तो प्रदेश खूप सुंदर आहे म्हणून काही लोक नोकरी संपल्यानंतर ब्रिटिशांची कॅनडाला राहायला गेले. आज कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया हे मोठं भविष्य असलेले 2 देश आहेत आणि मला मुख्य ते आकर्षित का करतात? जसं आफ्रिकन कंट्रीज हे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, तिथं मोठी संधी आहे, तसंच ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा याच्याबद्दल मला विश्वास का वाटतो? तर ऑस्ट्रेलिया हे भारताच्या 2.5 पट मोठा भूप्रदेश आहे आणि 4च कोटी लोकसंख्या आहे आणि सगळे लोक तिथले जे आहेत ना हे स्थलांतरित लोक आहेत, मायग्रंट्स आहेत, काही युरोपियन्स आहेत, काही आफ्रिकन्स आहेत, काही एशियन्स आहेत आणि मुख्यतः पंजाबी जाट लोकांची संख्या जास्त आहे. मग मारवाडी आहेत, गुजराती आहेत. आणि कॅनडामध्ये 2.25 पट भारतापेक्षा मोठा प्रदेश आहे आणि अशा भागामध्ये 4.5 कोटी लोक राहतात. त्यामुळे प्रचंड संधी आहे तिथं, तिथं मोठा विकास चालू आहे. आणि त्याचबरोबर युरोपियन कंट्रीमध्ये
आणि जपानमध्ये, त्याच्यात मुख्यतः जर्मनी आणि जपानमध्ये एक नवीन वेगळी समस्या आहे. तिथं ओल्ड एज पीपलची संख्या जास्त आहे, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची. कारण त्यांनी त्यांचा बर्थ रेट कमी केला होता. बर्थ रेट म्हणजे जन्म देण्याचं प्रमाण. अलीकडं काय झालंय, एकतर लिव्ह इन रिलेशनशिपची संकल्पना आली, लग्न झालं तर एखादा मुलगा एखादी मुलगी जन्माला घालायची. त्यामुळे चायनासुद्धा आता बर्थ रेटनी खाली गेलेलं आहे. त्यामुळे जर्मनी आणि जपान हे विकसित देश आहे, पण भारतीय लोकांचं कष्ट, हुशारी, ज्ञान याच्यामुळं जपान आणि जर्मनीमध्ये दरवर्षी 4.5-5 लाख नोकऱ्या तयार होणार आहे. आपण सहज एखादी एज्युकेटेड फॅमिली असेल किंवा आपले जवळचे नातेवाईक बघितले तर ते तुम्हाला निश्चित सांगतात की त्यांचा मुलगा एक तर परदेशात शिकायला गेलेला आहे किंवा नोकरीनिमित्त आहे. मुख्यतः त्याच्यामध्ये आता तुम्हाला नावं येतात, जर्मनीचं एक आता येतं, लंडनचं एक येतं आणि अमेरिका तर सगळ्यांचंच आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातात. पण हे 10% लोक आहेत जे शिकलेले आहेत, आर्थिक संपन्न आहेत, त्यांची मुलं जात आहेत सर्रासपणे. म्हणजे राजकीय पुढारी असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, उद्योजक असतील. परंतु 90% जो समाज ग्रामीण भागामध्ये, म्हणजे आता मुंबई, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे हा जो गोल्डन ट्रायंगल हा कॉरिडॉर आहे, याच्यामध्ये गेलेले लोक आश्चर्य वाटत नाही, कारण तशा परिस्थिती इथं आहे. परंतु जो ग्रामीण भाग आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, कोकण आहे, इथल्या लोकांना याचं ज्ञान नाही आहे. जोपर्यंत आपल्याकडं आपले उद्योजक काही उद्योग निर्माण करत नाहीत तोपर्यंत रोजगार तयार होणार नाही. सरकारच्या नोकऱ्या कमी व्हायला लागल्यात. आत्ताच तुम्ही बघितलं असेल की केंद्रामध्ये IAS ऑफिसर यांच्या जाग्यावर आता वेगळ्या खाजगी कंपनीतले अनेक नोकर तिथं भरती केलेली आहे चांगल्या पदावर. तर सरकारच्या नोकऱ्या शाश्वत राहतील ही काही गोष्ट खरी नाही आहे. पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे, तीही सुरक्षित संपत आलेली आहे. त्यामुळे गुणवत्तेवर आधारित, ज्ञानावर आधारित आणि कष्ट करणाऱ्या लोकांचं भविष्य उत्तम आणि चांगलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ही जर गुणवत्ता बघितली तर कष्ट करणे, शेतामध्ये घाम गाळणं, रक्त आटवणं हे मराठा समाजाला चांगल्या प्रकारे जमतं, बहुजन समाजाला चांगल्या प्रकारे जमतं. तर आत्ता अलीकडच्या काळामध्ये आपली मुलं पोलंड आणि रोमानियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेलेले आहेत. तिथं गॅस, ऑइल इंडस्ट्रीमध्ये मोठं काम आहे. नंतर गल्फमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला मुख्यतः दुबई असेल, अबुधाबी असेल, सौदी अरेबिया असेल, बहारीन असेल, ही तर केरळी लोक प्रचंड प्रमाणामध्ये दिसतात. म्हणजे एकूण त्या शहराच्या, त्या देशाच्या लोकसंख्येच्या 50% लोक ते दिसतात. मला नमूद करावं वाटतं या ठिकाणी की तामिळ लोक जे आहेत ते तुम्हाला दक्षिणेत साऊथ ईस्ट एशियामध्ये दिसतात. म्हणजे सिंगापूरमध्ये 12% तमिळ लोक आहेत, मलेशियामध्ये 10% लोक आहेत, त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत तिथं. असंच पंजाबी लोकांचे कॅनडामध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये लोकप्रतिनिधी आहेत. म्हणजे तिथं जाऊन राजकारण पण करता येतं. म्हणजे मुख्यतः मराठा समाजाला राजकारण आकर्षित करत असतं. मला एक फक्त नमूद करायचे संतोष तुझ्यासाठी, अनिल आणि प्रदीप, लक्षात ठेवा की या देशामध्ये परकीय चलन नसल्यामुळं आपल्याला सोनं गहाण ठेवावं लागलं होतं. आज 2023 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये परदेशातनं भारतात येणारी एक रक्कम आहे ती जाहीर केली. $112.5 बिलियन. म्हणजे ही जवळपास भारताच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठी आहे. मग ही रक्कम महाराष्ट्रातल्या कुठल्या गावामध्ये, कुठल्या तालुक्यामध्ये जाती तर ती जात नाही आहे. म्हणजे परदेशातनं मोठी रक्कम रेमिटन्स म्हणून भारतात येते, ती आपल्या सर्वसामान्य मराठी माणसाच्या घरात जात नाही. आता या देशामध्ये विकास झाला पाहिजे का? निश्चित झाला पाहिजे. हा देश महासत्ता झाला पाहिजे का? झाला पाहिजे. परंतु एक निश्चित सांगतो की अमेरिकेची महासत्ता म्हणून आपल्याला भीती होती, पण जगामध्ये आपल्यापेक्षा कमी GDP 90 साली असलेल्या चायनाने मात्र आता GDP तर वाढवला. जगातली आर्थिक महासत्ता झाली. त्यांचा आकडा आहे $21 ट्रिलियन. तर परदेशामध्ये आपल्या लोकांनी उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षणासाठी जावं हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आरक्षणाचं आंदोलन ज्यांना योग्य वाटतं त्यांनी निश्चित चालू ठेवावं. आपल्याला निश्चितच चांगले नेते मिळतील, पण न्याय मिळणार नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे. दादा, संभाजी ब्रिगेड म्हटलं की इतिहास पुनर्लेखन, मराठा आरक्षण अशा भावनिक मुद्द्यांवर आजपर्यंत आपण लढलेलो आहोत. 2018 सालापासून
आरक्षणाकडून आर्थिक साक्षरतेकडे, आर्थिक सक्षमीकरणाकडे आपण वळलेलो आहोत. परंतु संभाजी ब्रिगेडचा इतिहास बघितला तर आपण एक सामाजिक एकोपा तयार करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. म्हणजे जे धार्मिक ध्रुवीकरण झालेलं होतं ते आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगे आपण कमी केल्या. संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, अशा संघटनांनी त्या कमी केल्या. आपण आर्थिक सक्षमीकरण हे तर काळाची गरज आहे, परंतु आता जी सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे दंगल सदृश्य वातावरण देशामध्ये तयार झालेलं आहे. तुम्ही आता अनेक उदाहरण दिले असेल, साताराचे असेल, या दंगली आता पूर्ण देशभर पसरतील अशी परिस्थिती आहे. तर आर्थिक सक्षमीकरण आणि संभाजी ब्रिगेडची आता जी सामाजिक परिस्थिती आहे त्यालाही संभाजी ब्रिगेडची प्रचंड आवश्यकता आहे. संभाजी ब्रिगेड संघटनेची ते सामाजिक एकोपा तयार होण्यासाठी. तर हा मध्यम मार्ग आपण कसा काढणार आहोत? हे मुळात कसं आहे की संभाजी ब्रिगेडची जी विचारधारा आहे तिच्यापासून आपण दूर गेलेलो नाही आहे. आपल्याला जर आठवण असेल तर पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडचं रौप्य महोत्सवी अधिवेशन झालं आणि आपण समारोपामध्ये आदरणीय डॉक्टर आहा साळुंके सर, मामा देशमुख इतिहासाचार्य आणि डॉक्टर जयसिंगराव पवार महान इतिहासकार, या तिघांना आपण विश्वभूषण दिलं. डॉक्टर बाबा आढाव त्या कार्यक्रमाला हजर होते. आदरणीय शरद पवार साहेब होते, छत्रपती शाहू महाराज होते, नागराज मंजुळे होते. तर हा जो आपला समारोपाचा कार्यक्रम होता, आपली जी विचारधारेशी बांधिलकी आहे ती आपण ठेवणारच आणि ती ठेवावंच लागेल. याचं कारण असं आहे की संभाजी ब्रिगेड जी विचारधारा मानते ती राज्यघटनेतल्या पिरॅम्बलमध्ये महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्ष राज्य, शांतता आणि अहिंसा हा आमचा मार्ग आहे. पण माओ त्से-तुंगने काय सांगून ठेवलंय, ज्याला शांतता हवी आहे त्याला सदैव युद्धासाठी तयार राहायला पाहिजे. संभाजी ब्रिगेडचा इतिहास जो आहे वर्तमान आहे, भविष्य आहे. परंतु काय झालं होतं नेमकं मधल्या काळामध्ये की संभाजी ब्रिगेडवर अनेक केसेस झाले होते. मी साधारणपणे महाराष्ट्रातला अभ्यास केला तर 600 केसेस होते. त्यातल्या प्रामुख्याने भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर आपल्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक कारवाई केली होती, एक निषेध नोंदवला होता. शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं पुस्तक होतं जेम्स लेनचं, आणि मग त्याला काही मदत केली होती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा जेम्स लेननी काही नावं त्याच्यामध्ये टाकली होती. आता त्याच्यामध्ये बरेच लोकांची नावं घेता येतील, आज ते बरेच लोक हयात नाही आहेत. किंवा आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हेलिकॉप्टरवर हल्ला झाला होता. एक दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती शिवनेरीवर. किंवा वाघ्या कुत्राचं प्रकरण, आपल्या नाशिकचेच तुमचे सगळे सहकारी यांनी मुख्यतः पुढाकार घेतला होता आणि रायगडावरचा अनैतिहासिक वाघ्या कुत्र्याचा पुतळा त्यांनी काढला होता. तर याच्यामध्ये साधारणपणे 70-80 लोक यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. एक उदाहरण सांगायचं तर असं आहे की भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या लोकांना न्यायपालिकेने निर्दोष सोडलं. तर ते 72 लोक होते. निकाल लागला त्यावेळेस त्यातले 5 लोक आपल्यातनं गेले होते. आता हा पुनर्विचार करण्याचा प्रसंग माझ्या जीवनात आला की आम्ही त्यांना शिवक्रांतीवीर पदवी दिली, त्यांचा सन्मान केला, हत्तीवरनं मिरवणूक काढली, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा सन्मान झाला. मग त्यांची अशी दुरावस्था का झाली? तर एक, त्यांचं अर्थकारण बिघडलं होतं, कुटुंबाचं अर्थकारण बिघडलं होतं, बेरोजगारीला ते समोर जात होते, हाताशी उत्पन्नाची साधनं नव्हती आणि नैराश्यामध्ये ते गेले. दुसरं, 42 तरुणांनी आरक्षणाच्या निमित्ताने आत्मबलिदान केलं, आपण त्याला आत्महत्या म्हणू शकतो. त्यातला पहिला जो काका शिंदे आहे हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 18 मध्ये ज्यावेळेस आपल्या लक्षात यायला लागलं की अशी नैराश्याची स्थिती समाजामध्ये निर्माण झाली, तर त्यांना आशेचं किरण दाखवण्यासाठी आपण नवा विचार, नवी दिशा, एखादी सामाजिक संघटना बिझनेस कॉन्फरन्स घेऊ शकते ही कल्पना नव्हती, ती आपण 5 स्टार हॉटेलला घेतली. म्हणजे ग्रँड हयात हे पुण्यातलं अत्यंत प्रसिद्ध 5 स्टार हॉटेल, तिथं आपण ती पहिली बिझनेस कॉन्फरन्स घेतली आणि महाराष्ट्रात जवळपास 28 बिझनेस कॉन्फरन्स झाल्या.
सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्ट अजय सिंह सावंत राबवतात. त्याच्यामध्ये 1000 लोकांना आत्तापर्यंत आपण दुबई दाखवली. दुबई हे वाळवंटात निर्माण झालेलं निश्चितच एक स्वर्ग आहे. आता आम्ही सिंगापूर मलेशियाला जाऊन आलो, तर एक आशेचं किरण आपण निर्माण केलेलं आहे. परंतु आता संघटनात्मक बाबीवर खरंच प्रामाणिकपणे जर बोलायचं म्हटलं तर संभाजी ब्रिगेडचं जी पूर्वी ताकद होती, जो रुबाब होता, आब होता, जी दहशत होती, ती सध्या दिसत नाही असं सगळ्यांना वाटतं. परंतु सगळे कार्यकर्ते जिथले तिथंच आहेत, ते ताकदवान आहेत, ते सक्षम आहेत, ते वैचारिक प्रबोधित आहेत. परंतु संघर्षाचा काळ काही समोर आलेला नाही आहे. पण आता परत एकदा प्रबोधनाची चळवळ, याच्याबरोबरच अर्थकरण, उद्योजकता, ह्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जायला लागेल. निश्चितच संतोष, आपण येणाऱ्या काळामध्ये संघटनेचा मोठा व्याप आपण करतोय. आणि आपलं जे आता अधिवेशन डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होऊ घातलं आहे, कारण आपण त्या अधिवेशनाला मराठा कम्युनिटीचं इंटरनॅशनल सेमिनार करतोय. हे अधिवेशन आंतरराष्ट्रीय असेल, ज्याच्यासाठी परदेशामध्ये स्थायिक झालेले आपले लोक त्या संमेलनाला येऊन संबोधित करणारे, म्हणजे जसं ऑस्ट्रेलियावरनं प्रशांत राळे आपल्याला अपेक्षित आहे, लंडनमधनं डॉक्टर संग्राम पाटील आपल्याला अपेक्षित आहे, अमेरिकेमधनं विनोद झेंडे आपल्याला अपेक्षित आहे, आफ्रिकेमधनं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अरुण जगताप आपल्याला अपेक्षित आहे. आणि ते त्या देशामध्ये असलेल्या संधी, शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यावसायिक, अर्थकारणाच्या, ते येऊन सांगतील आणि आमच्या लोकांना विश्वास देतील की परदेशातल्या संधी घेतल्या पाहिजे. परंतु एक निश्चित आहे की पुढच्या काळामध्ये आपण आपले जे केडर कॅम्प्स आहेत, ऑर्गनायझेशनल कॅम्प म्हणजे संघटनात्मक बांधणीचा 2 दिवसाचा, आणि हिस्टॉरिकल कॅम्प म्हणजे आपण ही विचारधारा घेऊन पुढं का चालतो, तर हे आपण हळूहळू वाढवतोय. आता पुढचा जो संघर्ष आहे तो आपल्याला लढावाच लागेल. एक वैचारिक बांधिलकी पाळत असताना आपल्या कार्यकर्त्यांना एक प्रेरणा आणि विचार ते पाहिजेतच, पण त्यांचं आयुष्य समृद्ध व्हावं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जसं 40-45ला गेल्यानंतर आर्थिक चणचण बघायला लागते, हाताशी नोकरी नसते, त्यांचं आयुष्य वाया जाऊ नये. कारण एक चांगल्या विचाराने घडलेला माणूस आर्थिक दुर्बल झाला तर त्या विचाराचं करायचं काय, असा एक समाजामध्ये प्रश्न निर्माण होतो. म्हणून विचाराची आणि अर्थकारणाची चळवळ आपल्याला संयुक्तपणे चालवायला लागेल. दादा, आता बराच वेळ झाला आपण चर्चा करतोय. बरोबर. चर्चा 2 अंगानं चालू आहे, एक तर आरक्षण आणि एक अर्थकारण. बरोबर. याच्यामध्ये प्रामुख्यानं 3 विषय चर्चेला आले. 90चं मंडल कमिशन, हो, 91चं जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, आणि 92ची बाबरी मस्जिदची दंगल. बरोबर. आपल्या देशाचा जर इतिहास संभाजी ब्रिगेडनं आपण जे काय सांगितलं, इतिहासावर आपण चर्चा करतो, या देशाचा जो इतिहास आहे तो शोषित आणि शोषकांचा इतिहास आहे. खरं. रामरावने एक प्रश्न पडतो दादा की 90ला आरक्षणाची चर्चा झाली, ती चर्चा थांबवण्यासाठी का होईना, का कशा कुठल्या निमित्ताने 91ला खावजाचं धोरण स्वीकारलं. बरोबर. पण त्याच्यावर चर्चा होऊ नये म्हणून इथल्या लोकांना नवीन संधी ज्या निर्माण झाल्या, आरक्षणानं तुमच्या न्यायाने हक्काच्या विषय चर्चेला आला, पण खावजा धोरणामुळं ज्या नवीन संधी निर्माण झाल्या होत्या त्याच्यामुळं तुम्ही आर्थिक समृद्ध होऊ शकत होता, तुम्हाला तुमच्या कलेला, तुमच्या शिक्षणाला वाव मिळणार होता. कारण इथं त्या संधी त्या जागतिकीकरणानं जसं आपण म्हणतो चायना बदललं, चायना आपल्या मागं असणारा देश पुढे गेला, पण भारतामध्ये ती चर्चा दाबण्यासाठी इथल्या शोषक वर्गानं हे धार्मिक वातावरण करून बाबरी घडवून आणले. का एक बाबरी अस्मितेचा विषय झाला. मग आम्हाला कुठेतरी प्रश्न पडतो की 91चं जे जागतिकीकरण, खाजगीकरणचं जे धोरण आहे त्याच्यावर चर्चा होऊ नये म्हणून बाबरी घडवण्यात आली का? कारण इथला जो शोषक वर्ग आहे तो शोषकच राहावा, तो पीडितच राहावा, तो पिचलेलाच राहावा, आणि त्याने त्या नवीन संधी घेऊन आहे. म्हणजे अलीकडे आपण म्हणतो की ज्यांनी पूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये सरकारी नोकऱ्या मिळवल्या, आता ते इथं राहिले नाहीत, सरकारी नोकऱ्या गेल्या, सिलिकॉन व्हॅलीत गेले ना, आपण इथं राहिलो. तर तसा काय तो अँगल आहे का बाबरी घडवण्यामागचा? नाही प्रदीप, मला खूप आनंद वाटला, कारण ज्या दृष्टिकोनातनं चिकित्सक बुद्धीने तू मांडला. कारण मंडल कमिशन आलं, आरक्षणावर चर्चा झाली, आरक्षणाच्या हक्क अधिकारावर चर्चा झाली, लोक त्याच्यासाठी लढले, त्याच्यातनं न्याय मिळाला ओबीसी समाजाला. 91ने जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आलं, त्यामुळे जगातल्या ज्या संधी इथल्या शोषित समाजाला मिळणार होत्या त्या घालवण्यासाठी किंवा किंबहुना त्यांचं मत दुसरीकडे नेण्यासाठी, धार्मिक अस्मिता जागृत करण्यासाठी खरं तर पहिल्यांदा राम मंदिरासाठी एक रथयात्रा निघाली. आडवाणींनी आणि मोदींनी ती काढली. आणि 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन, ज्या दिवशी बाबासाहेब गेले, बरोबर त्याच दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली. आणि खऱ्या अर्थाने या देशामध्ये
एक मोठा व्यापक संघर्ष हिंदू मुस्लिम पेरला गेला आणि त्याचे परिणिती आज बघतोय आपण की 2014ला जे मोदी रथयात्रेमध्ये अडवाणींबरोबर अनुयायी होते ते पंतप्रधान झाले, जे त्या काळामध्ये कार सेवा करत होते ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आले, मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, आमदार झाले. म्हणजे इथल्या शोषक वर्गाने शोषित समाजाला आर्थिक संपन्न होण्याची जागतिकीकरणातनं निर्माण झालेली संधी हिला मात्र धार्मिक अस्मितेमध्ये वळवली. ही गोष्ट खरंच म्हणजे मला आश्चर्य वाटतं की या दृष्टीने संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते विचार करतायत. आणि आपला पूर्ण देश आज धर्माच्या राजकारणाच्या विळख्यात अडकलेला आहे. म्हणजे आता येऊ घातलेली 2024ची निवडणूक ही परत राम मंदिरामध्येच लढवली जाईल. म्हणजे राम मंदिर हेच केंद्रबिंदू राहील. म्हणजे बाबरी पाडली हा विषय गेला, आता राम मंदिर निर्माण झालं आणि परत 2024ची निवडणूक ही महत्वाची काय आहे तर 1925ला RSSची स्थापना झाली, 2025ला शताब्दी आहे, 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि शताब्दीच्या काळामध्ये केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार असलं पाहिजे. तर आपण जे म्हणताय की धर्माची अस्मिता निर्माण करून लोकशाहीमध्ये जनमत तयार केलं धर्माच्या बाजूच. आता आश्चर्य वाटतं मला की हिंदू जन आक्रोश मोर्चे निघत आहेत, हिंदू जन आक्रोश मोर्चे निघतात. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरची त्यांची एक मागणी असती ती म्हणजे गो हत्या बंदी आहे, त्याच्यानंतर लव जिहाद एक विषय आहे आणि एक त्याच्यामध्ये विषय आहे. असे 3-4 विषय घेऊन ते संपूर्ण मोठमोठे मोर्चे निघत आहेत. मला आश्चर्य वाटतं की देशात मोदींसारखा हिंदूचा एवढा मोठा नेता आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांची सरकार आहे, केंद्रात आहे, महाराष्ट्रात आहे, मग अशा वेळेस हिंदू असुरक्षित का झालेत मला नेमकं काय कळायला तयार नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे की जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरणाने निर्माण झालेल्या जगभरच्या संधी याच्याकडून बहुजन समाजाचं, मुख्यतः तुम्ही जे म्हणला शोषित समाजाचं दुर्लक्ष करण्यासाठी धर्माचं राजकारण आलं आणि त्याच्यातच आपण अडकून पडलो. एकीकडं आरक्षणाचं आणि दुसरं धर्माचं. ज्यांनी धर्माचं राजकारण केलं ते सत्ताकरण करून आज लाभार्थी आहेत. आमचा बहुजन समाज मात्र मतं देऊन आज दुर्लक्षित आहे. या देशाला मुघल काळामध्ये ज्यावेळेस आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही होती त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतून ते स्वराज्य देतात. स्वराज्य देण महाराष्ट्राची, स्वातंत्र्याची बीजरोपण जे आहेत ते महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राने प्रचंड ब्रिटिश काळामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये मोठा रोल प्ले केला. आणि तिसरं या देशाला जी राज्यघटना मिळाली त्याची समतेची तत्व महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड हे या महाराष्ट्रातल्या भूमीचे आहेत. म्हणजे समाजकारण असेल, राजकारण असेल, इतिहास असेल, आमचा प्रचंड प्रबळ आहे. परंतु आर्थिक कणा मात्र मराठी माणसाचा मोडलेला आहे. तो ताट मानाने उभा राहावा याच्यासाठी इथून पुढचं आंदोलन आपल्याला करावं लागेल, आरक्षणाकडून अर्थकारणाकडे. धन्यवाद दादा. खूप विस्तृत अशा पद्धतीने आपण आज मराठा आरक्षणावरती चर्चा केली. खरं तर आम्ही रोजच वेगवेगळ्या विषयावरती दादांसोबत चर्चा करत असतो. म्हणजे महाराष्ट्रातील युवक जेव्हा कधी पुण्याला येतात किंवा दादा कधी त्यांच्या जिल्ह्यामध्ये जातात त्यावेळेला विविध विषयांवरती दादांची चर्चा करण्यासाठी प्रत्येक युवक हा उत्स्फूर्त त्याच्यामध्ये सहभागी व्हायला बघत असतो. खरं तर संभाजी ब्रिगेडचा सर्व आपण इतिहास पण बघितला, मराठा आरक्षणाबाबतची ते आपली भूमिकासुद्धा बघितली. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आत्ता जी काही नवी दिशा, नवा विचार ही काय भूमिका चालू आहे, जे दादांच्या तोंडून बऱ्याच ठिकाणी सभेमध्ये आपण ऐकतो की छत्रपती शिवाजी डोक्यात आणि गांधीजी खिशात असल्याशिवाय जगात किंमत नाही. खऱ्या अर्थाने प्रवीणदादांचे हे जे वाक्य आहे ते महाराष्ट्रामध्ये आता जवळपास सर्व गावांमध्ये पसरलेलं आहे. आणि जरी मराठा आरक्षणाची चळवळ जरी उभी असेल तरी त्या आरक्षणाच्या चळवळीतून क्वचितच आता युवकांच्या तोंडातून आता अर्थकारणाचा सुद्धा सूर त्या ठिकाणी निघताना दिसत आहे. हे खऱ्या अर्थानं संभाजी ब्रिगेडचं एक सामाजिक यश आहे असं काही म्हणायला हरकत नाही. जसं दादांनी सांगितलं की आता येणारी निवडणूक ही राम मंदिराभोवती फिरणारी असेल. तर आम्ही आता दुबईमध्ये गेलो होतो, जे एक्झिबिशनला आपण गेलो होतो दादा, दुबईमध्ये जे फेस्टिवल चालू होता, जो जागतिक दर्जाचे फेस्टिवल चालू होते, तर त्या ठिकाणी विविध कंट्रीजनी त्यांचे पॅव्हेलियन्स बनवले होते. त्या पॅव्हेलियन्समध्ये पुढील फ्युचरमध्ये
प्रत्येक कंट्रीचं काय काय विजन आहे विजन काय काय असतील तर त्याच्या संदर्भातले त्या ठिकाणी त्यांनी आपापल्या पद्धतीने त्यांनी उभारण्याचा किंवा दिखावा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. तर त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही इंडियाचं पॅव्हिलियन बघायला गेलो म्हणजे तुम्ही ते दुबई 2020 एक्झिबिशन बद्दल सांगा. येस दुबई 2020 एक्झिबिशन मध्ये जेव्हा आपण गेलो तेव्हा इंडियाच्या पॅव्हिलियनमध्ये आम्ही पहिल्यांदा खूप साऱ्या कंट्रीचे पॅव्हिलियन त्या ठिकाणी पाहिले. प्रत्येक कंट्रीने त्यांच्या ह्याच्यानुसार काय काय भविष्यामध्ये आमची उलाढाल असणार आहे किंवा भविष्यामध्ये आम्ही कशा माध्यमातून पुढे जाणार आहोत. तर तिथे इंडियाच्या पॅव्हिलियनमध्ये आम्ही गेलो तर तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने राम मंदिराचंच त्या ठिकाणी सर्व प्रतीक दिसली. कारण राम मंदिर खूप मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलं होतं आणि सर्व त्याच पॅव्हिलियन सगळं त्याच्या भोवतीच सगळं फिरवलेलं होतं. बाहेर आल्यानंतर आमची तर एकदम नाराजीचा सूर होता. कारण आम्ही वेगळ्या अपेक्षेने गेलो होतो की इंडिया कुठल्या मार्गाने चाललेलं आहे दाखवण्यासाठी. कदाचित इंडियाने चांगलं काहीतरी केलं असेल. पण जेव्हा त्याच परत परिस्थिती बघितल्या म्हणजे जागतिक बाजारपेठेमध्ये उतरताना सुद्धा आपल्याला परत राम मंदिराकडेच फिरून यावं लागतं. आणि या निवडणुकीचा दादांनी नेमका विषय सांगितला. तर मला इथे एक मिनिट तुम्हाला सांगायचंय की 15व्या शतकामध्ये रेनिसान झालं युरोपमध्ये. रेनिसान कशाला म्हणतात की तुर्क हे मुसलमान होते, यांनी ख्रिस्ती लोक म्हणजे रोम राज्य यांचा सतत संघर्ष चालला होता. जवळपास 8-10 वेळा युद्ध झालं आणि शेवटच्या युद्धामध्ये तुर्कांनी रोम राज्य बुडवलं आणि रोम राज्य हारलं, बेचिराग झालं. तर तिथल्या लोकांमध्ये एक चर्चा सुरू झाली, पोप हा धर्मगुरू आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, तो ज्ञानी आहे, त्यांनी आमचं कुठलंच संरक्षण करू शकलं नाही जे की व्हॅटिकन सिटीमध्ये बसतो आणि बायबल हे सर्व ज्ञान आहे, मग आम्ही का हारलो. आणि तुर्कांनी काय केलं की व्यापारासाठी रोम राज्यातील जे आता आपल्याला 44 देश दिसतात त्यांना व्यापारासाठी बंदी घातली आणि खाली दक्षिणेमध्ये आशियन कंट्री असतील, गल्फ कंट्री असतील किंवा आफ्रिकन कंट्री असतील, इथला व्यापार बंद झाला. आणि मग तिथं एक विचार पुढे आला. कारण ज्यांनी गॅलिओला मारलं, ज्यांनी प्लुटोला मारलं, ज्यांनी तो विचारवंत सॉक्रेटिसला मारलं, म्हणजे तुम्ही बायबलच्या पलीकडे काही सांगितलं तर त्यांनी हत्या केली. शेवटी 15व्या शतकामध्ये रेनिसान झालं आणि युरोपियन रोमन लोकांनी जाहीर केलं की मागचे 1000 वर्ष धर्मयुग होतं, ते अंधकार युग होतं. म्हणजे धर्माचं युग हे अंधकार युग होतं आणि तिथून पुढे सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या जीवावर युरोपियन लोकांनी जगावर राज्य केलं. आजही जगातले 56 देश हे रोम राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या 44 देशाच्या मालकीचे आहेत. 26 देशामध्ये स्पॅनिश भाषा बोलली जाते, 14 देशामध्ये फ्रेंच बोलली जाते, 50 देशामध्ये इंग्लिश बोलली जाते, पोर्चुगल ही भाषा आहे पोर्चुगीज लोकांची, ते बोलली जाते. म्हणजे जगभर यांनी ताबा घेतला. त्याचं कारण विज्ञानाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर, पैशाच्या जोरावर. आणि आपण 21व्या शतकामध्ये आज धर्माचं राज्य आणायची ज्यावेळेस कल्पना करतो तर आपल्याला पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण रोम राज्य जे विकसित झाले, एकीकडे आपण चंद्रावर गेलो, दक्षिण भागात गेलो हेही सांगतोय आणि दुसरीकडे धर्माचं राज्य हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय हेही सांगतो. मला वाटतं याच्यातली गल्लत दूर झाली पाहिजे. दादा तुमचं आता सर्व ज्ञान जर बघितलं तर आम्ही खऱ्या अर्थाने सर्व युवक आम्ही भारावूनच जातो म्हणजे तुमचं ऐकता. कारण तुमच्या ह्याच्यातूनच आम्ही सर्वजण घडलोय. आणि संभाजी ब्रिगेडची आत्ताची जर का आपण भूमिका पाहिली, जी काय आपली अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा आहे, नवा विचार नवी दिशा जे काय आहे ते आता ग्रामीण भागापर्यंत पोचत चाललेलं आहे. आणि अशाच ग्रामीण भागामध्ये सर्व युवकांना मी सर्वांना आवाहन करतो की आपण सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या या विचारामध्ये सामील व्हावं. कारण एक मोठी घटना इथून पुढे सुद्धा घडणार आहे आणि संभाजी ब्रिगेड हा जो काही प्रागतिक विचार आहे किंवा प्रगतीचा विचार जो मांडत आहे, तर ज्यांना प्रगती करायचा उद्देश आहे त्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये सामील व्हायलाच पाहिजे. कारण बिझनेस कॉन्फरन्स घेणं किंवा परदेशात जाऊन नोकरी करा म्हणणं किंवा हे सगळं बोलणं म्हणजे धाडस आहे दादा. आज मराठा आरक्षणाच्या भूमिका तुम्ही मांडत असताना या सर्व भूमिका मांडणं हे खूप धाडसाचं काम. हे तुमच्या व्यतिरिक्त या महाराष्ट्रामध्ये कुणाची ताकद नाही ते बोलण्याचं. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मराठा आरक्षणातून घडलेलं जे काही नेतृत्व आहे हे सगळं घाबरतायत आत्ता समाजाला की खरं काय सांगायचं. आज तुमचं म्हणलेलं आहे ना, हे कुठल्याही आपल्या महाराष्ट्रातल्या एखाद्या कुठल्याही नेतृत्वाला न पटणारं नाही असं नाही आहे. म्हणजे प्रत्येकाला पटणारीच गोष्ट आहे. पण दादा तुमच्यामध्ये जे काही धाडस आहे सांगण्याचं ते या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणातनं उभ्या राहिलेल्या कुठल्याच नेतृत्वाकडे नाही आहे. आणि खरं आम्हाला अभिमान आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि सदैव आम्ही तुमच्यासोबत राहू. कारण आम्हाला आमचा विकास करायचा आहे, आम्हाला आमच्या कुटुंबाचा विकास करायचा आहे, आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. त्यामुळं आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा विकास आपल्याला करायचा असेल
तर साहजिकच संभाजी ब्रिगेड या संघटनेमध्ये सर्व युवकांनी, सर्व घटकांनी त्यामध्ये सामील झालं पाहिजे. आरक्षणाच्या माध्यमातून जे काय आपण सांगितलं की ओबीसी आणि मराठा हे काय वाद होत चाललेले आहेत, ते खऱ्या अर्थाने गावागावापर्यंत येऊन पोचलेले आहेत. कारण आज मी मराठा आहे, माझे खूप सारे मित्र त्या ठिकाणी ओबीसी आहेत, कोण वेगवेगळ्या समाजाचे आहेत. चर्चा होत असताना सुद्धा आम्हाला सुद्धा असं वाटतं की आता काहीतरी दुरावा आपल्यात निर्माण होत चाललेला आहे. आरक्षण मराठ्यांना मिळालंच पाहिजे, पण आरक्षणातून सर्वच प्रश्न सुटतील का, तर असं नाही आहे. दादांनी खऱ्या अर्थाने सांगितलं की आरक्षणाचं जरी मिळालं तरी त्यातून मिळणार काय आहे, आणि जरी नाही मिळालं तरी आपल्याला साधायचं काय आहे, पर्याय काय आहेत, हे सर्व तुमच्यासमोर मांडलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा या आमच्या विचारात सामील व्हावं, आपला विकास करून घ्यावा, एवढंच मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.